आणि आता बातमी पुणे जिल्ह्यातल्या भीषण पाणी टंचाई संदर्भातली। पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या परसूल गावात दिवसाला केवळ 2च हंडे पाणी पिण्यासाठी मिळतंय। तिसरा हंडा जर भरायचा असेल तर तशी सक्त ताकीद दिली जाते की तिसरा हंडा भरता येणार नाही आणि जर का हा तिसरा हंडा भरला तर चक्क 100 रुपयांचा दंड देखील ठोठावला जातोय। गावात पाणी टंचाईने अक्षरशः कहर केलाय, कारण या ठिकाणी गावातल्या माणसांना तहान भागवण्यासाठी पाणीच नाहीये। जनावरांचे काय हाल होत असतील याचा विचारही न केलेला बरा। दिवसाला 2च हंडे पाणी आणि तिसरा हंडा भरला तर चक्क 100 रुपयांचा दंड। त्यामुळे पाण्यासाठी इथल्या नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत। पिढ्यानपिढी ही आमची पाण्याची टंचाई कायमचीच आहे आणि आमच्या सासांची पिढी गेली, परत त्यांच्याही सासांची पिढी गेली आणि आमची पण अर्धी पिढी झाली ही पाण्याच्या टंचाईमुळं। आणि इथून दर्डीनं वरती उरफाट चालत जायला दम लागतो। वयस्कर आज्या इथं आम्हाला उत्पन्न काही नसल्यामुळं गावाला कोणी राहत नाही, सगळे मुंबईला इन्कम काही गावाला न भेटल्यामुळे सगळी मुंबईला बाहेर गावी आहे। इथं फक्त वयस्करच लोक आहेत। पण ते जरा बरोबर पाणी नाही व्यवस्थित झालं, तलावाचं पाणी ना दुनिया नेल्याला आंघोळीला वापरतात। ते जलजीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात काय अजून सांगाल? चालू आहे। जलजीवनची योजना चालू आहे खाली, अजून पाणी नाही. अजून काही ती 2 वर्ष झालं पूर्वी झाली नाही, म्हणजे पाणी अजून काही आलं नाही गावामध्ये। बरोबर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।